हाय एव्हरीवन, वेलकम टू युअर संचली व्लॉग। तर आज आम्ही जात आहे बाहेर, कारण डी मार्टमध्ये किराणा सामान घ्यायचं आहे काही, आणि फर्स्ट टाइम इथलं डी मार्टमध्ये जात आहे, इथून किराणा घेत आहे। म्हणजे मी हा व्लॉग स्टार्ट केलेली आहे। तर फर्स्ट टाइम इथलं आम्ही किराणा घेणं म्हटलं तर इथं येऊन आता आम्हाला जवळपास 1 महिना व्हायला येत आहे। तर आम्ही सर्वजण मिळून आता डी मार्टमध्ये जात आहे, आणि तुम्ही पण चला आमच्यासोबत। डी मार्टला जात आहे का, नाहीतर फॅशन शो करायला जात आहे? हे बघा, हे असंच काही एक करत राहते। मामा बघा, हाय फ्रेंड, हाय फ्रेंड, तयार झालेली आहे, वाट पाहत आहे आमची। आणि 4 दिवस होत आहे कंटिन्यू पाऊस, आताही चालूच आहे। आमचे डॉगी आता झोपले। पाऊस येत आहे का? हाँ? बारीक चालूच आहे ना। तर बघू शकता मम्मू तयारी झालेली आहे। आता मम्मू तयार झालेली आहे, तर मम्मू आमच्या पहिलेच बसली आहे। तर बघू शकता मम्मी आलेली आहे। चला झाला का? स्टार्ट हो, बसले रेडी। चला, तर आता आम्ही जात आहे डी मार्टला, आणि तुम्ही पण चला आमच्या सोबत। तुम्हाला पण दाखवते डी मार्ट इथलं कसं आहे, कारण छोटंसं गाव आहे, आपल्याकडे सारखं नाही राहू शकत, पण जसं आहे तसं तुम्हाला तर दाखवायचं मी कोशिश करते, प्रयत्न करते। काही वर्ड्स हिंदीमध्ये येतात, सॉरी गाईस। आमचे डॉगी बघा, तर आमचं क्वार्टर त्या साईडला आहे, दिसत आहे ना इथून लाइटिंग। आमचं क्वार्टर तिकडे आहे, आणि आता आम्ही कॉलनीच्या बाहेर जात आहे। आणि इकडे छान वाटते कॉलनी, आणि आम्ही जिकडे राहते तिकडे कोणीच नाही, आणि इकडे पण राहत होते आम्ही, आहे का नाही? तुम्हाला एक दिवस पूर्ण मी ब्लॉग मध्ये दाखवणार आम्ही म्हटलं तर। आता हे आमचं 4था क्वार्टर आहे, आम्ही जो क्वार्टर मध्ये राहत आहे ते, आणि याच्या अगोदर कुठे कुठे होते ते पूर्ण तुम्हाला एकदा ब्लॉग मध्ये दाखवायचा प्रयत्न करणार मी। तर आता आम्ही कॉलनीच्या बाहेर जात आहे। तर बघू शकता मयूर डी मार्टला आलेले आहे आम्ही। हो ना, आहे ना, प्लेस आहे ना, ठेवून द्या, काय नाव होतं। चला आता आतमध्ये जाऊ। गाडी काढल्यानंतर मी बसणार, कारण इथे प्लेस खूप छोटासा आहे, रोड। बाय फ्रेंड्स, चालला जा फ्रेंड्स मला सोडून। तर आता आम्ही आलेला डी मार्ट आहे, आणि परत जाते आता। बघू आणखी कोणाकडे आणखी आहे, बोल। तर मित्रांनो, आमचे ड्रेस कलर सेम सेम आहे। कुठे सेम सेम आहे मित्रांनो? सेम सेम काही नाहीये, काही बोलतो लड्डू, पण डिझाईन। तर तिथे आम्हाला तेल मिळालं नाही, आम्ही शेंगदाण्याचं तेल वापरते, तर तिथे नव्हतं, म्हणून आता आम्ही पुन्हा दुसऱ्या दुकानात येऊन घेत आहे। आणि हे सर्व मार्केट एरिया आहे, चौक म्हटल्यासारखं आहे बघा, चौरस्ता। तर आता आम्ही घेतो, कारण तिकडे एक रस्ता जाते, इकडे एक रस्ता स्ट्रेट, तिकडे एक रस्ता, इकडे एक रस्ता, आणि इकडून माहित नाही, पण ते एकच रस्ता माहित आहे। इकडून एटापल्ली, तिकडून अहेरी, इकडून चंद्रपूर, आणि तिकडे स्ट्रेट कोणतं गाव आहे माहित नाही। इकडून चंद्रपूर, नागेपिली, हा तेच तर आपलं गाव, स्ट्रेट चंद्रपूर, इकडून आपण जात नाही का? तर मित्रांनो, तर आम्ही आता घेतो पेस्ट्री, यमी यमी। नाही मित्रांनो, इथे पेस्ट्री काही छान नाही मिळत, म्हणून आम्ही पेस्ट्री नाही घेणार आहे।
घेतो नाही घेत मित्रांनो, खरंच घेतो मित्रांनो. तर आम्ही डीमार्ट मध्ये गेले. आम्हाला वाटलं सर्व सामान तिथे मिळून जाते म्हणून, पण शक्य नाही झालं कारण आपल्याकडे सारखं काहीच नाहीये. नेमकंच काहीतरी अशी वस्तू आहे आणि मला तर नाही आवडलं गाईस, म्हणून मी असं छोटस क्लिप काढली तिथला आणि मी जास्त काही म्हटलं तर मोबाईल घेऊन. आंध्राकडे डीमार्ट छान असतो, खरंच तिथे खूप छान असतं, आपल्याकडे पण छान राहतं. तर यांनी येत आहे. वेलकम वेलकम. मिळालं काय ते? तर मिळालेलं आहे आम्हाला इथे तेल. आणखी काही हवा आहे का? हो ना, तिकडे एकदा जाऊन येऊ चला ना. तिकडे पण एक डीमार्ट सारखं आहे, मॉल सारखं, तिकडे बघून येऊ. प्लीज आज पेस्ट्री घेऊ. नाही काय झालं बंदर? तर आता आम्ही गेले होते अन्नपूर्णा सुपर बाजार, येते डॉगी आहे समोर. तर तिथे काही सामान मिळाले, जे इथे नाही मिळाले ते तिथे मिळाले आणि जे इथे मिळाले ते तिथे नाही आहे. अर्धवट काम. चला आता आम्ही आलेले आहे आमच्या कॉलनीत, PWD कॉलनी. आता एंट्री होता, आतमध्ये एंटर झालेला आहे. तर फायनली आम्ही घरी आलेले आहे आणि आमचे बघा डॉगी कसे भुंकत आहे. त्यांना नाही का कुठे गेले तर झालं यांचं चालू होतं. डोळे कसे चमकत आहे डॉगीचे. आणि इकडे पूर्ण क्वार्टर खाली आहे आणि जे शेवटला लाईट दिसतात तिकडे आहे आणि इकडे आमच्या समोरला आहे फ्रंटला. चला उतरा. तर फायनली आम्ही घरी आलेले आहे आणि जे काही लागत होते आम्हाला किराणा सामान ते घेऊन आलेत. आणि खरंच आपण जिथे राहतो तिथंच आपल्याला सर्व सवय राहते. आपले म्हटलं तर जे काही सामान म्हणा, किराणा सामान म्हणा, जे काही आपल्याला सर्व म्हटलं तर सर्व ओळखी राहते. आणि इथे कसं नवीन नवीन काही माहीत नाही आणि ते डीमार्ट म्हणून गेले तर तिथे काही म्हटलं तर नेमकेच सामान मिळाले. पुन्हा दुसरीकडे जाऊन तिथून पुन्हा घेतले, तिथे थोडे सामान मिळाले. सध्या पुरतं आम्हाला जेवढं लागतं तेवढे घेतले आणि जेव्हा आम्ही गावाकडे जाणार तर आम्ही तिकडूनच घेऊन येणार. सध्या आम्हाला आता अर्जंट आहे म्हणून घेतले, नाहीतर आम्ही गावालाच जाणार होते आज. पण काय करता, जिकडे पहा तिकडे छोटे छोटे नाले भरून आहे, त्यामुळे रस्ते बंद आहे, त्यामुळे जाणं नाही होत. आणि कंटिन्यू 4 दिवस होत आहे, खूप पाऊस येत आहे, त्यामुळे आम्हाला जाणं नाही झालं. म्हणून आम्ही इथंच थांबून आहे आता. आणि आता स्वयंपाक आहे, आता स्वयंपाक करते. लड्डू काय घेतला खायला? जाम जाम किसान जाम घेतला का? मी नाही घेतलं. मी काय बी नाही घेतलं. बिस्किट घेतला ना? मी क्रीम बिस्किट घेतलं तर मम्मी मला तरी काय कसं वाटलं इथलं डीमार्ट? खरंच वाटत खूप महाग पण आहे आणि काही सामान पण नाही. आणि जे आपण तिकडे जे ब्रँडचे जे सामान घेतो तसे काहीच नाही, दुसऱ्या ब्रँडचे सामान आहे, कंपनी अदरवाईज कंपनीचे, म्हणून काही सामान आम्ही घेतले नाही. जे आपल्या कंपनीचे सामान राहतात, सुरची म्हणा आणि असे म्हटलं तर जे कंपनीचे राहतात तेच घेतले. काय झालं? किसान जाम जिंदाबाद. यात थोडे सामान, यात थोडे सामान, 3 दुकानातले 3 सामान, ते 3 बाजूबाजूला आहे, आजूबाजूला. गाइस किसान जान जिंदाबाद. तर रेट खूप आहे, म्हटलं तर तिकडेच आपल्याला परवडतं, आपल्या गावाकडेच. आणि इकडे रेट पण खूप जास्त आहे, त्यामुळे रेट तर जाऊ द्या, आपल्याला आवश्यक आहे तर आपण घेऊ शकतो. पण कसं कंपनीचे राहायला पाहिजे, कंपनीचे नाही आहे ना, ते दुसरेच कंपनीचे वेगळेच, ते कोणत्या कंपनीचे ते वेगळे वेगळे, त्याच्यावर नाव पण नाही आहे. हल्दीराम गुलाबजामुन इज नॉट. हल्दीराम गुलाबजामुन पण नाही मिळाले, ते दुसऱ्याच कंपनीचे आहे. हार म्हणा, अशा थोडे राहतात ना, तसेवाले आम्ही घेत होते, पण इथे तसे काहीच नाही आहे. अँड Vim liquid. I seeing the Vim liquid
and one Didi came. Didi said, "What sing?" I said, "Vim liquid." Didi said, "Here not liquid." Said, "Vim liquid." इकडे लिक्विड नाही मिळत, इकडे साबण मिळते मला डीमार्ट मध्ये. दुसरीकडे गेले होते ना ते अन्नपूर्णा म्हटलं तर स्मार्ट बाजार मध्ये, तिथे मिळाला आम्हाला विम लिक्विड, कारण भांडे घासायला. तर गाईस मी इंग्लिश बोलायचं, कारण स्कूलमध्ये कसं इंग्लिश बोलायला पाहिजे, आणि तिकडे स्टेलामध्ये बोलायच्या आणि इथल्या शाळेमध्ये कोणीच नाही बोलत, पूर्ण मराठी हिंदी बोलतात. इंग्लिश म्हणतात त्यांना कळतच नाही. काही मुलंच नेमके बोलतात, काही मुलांना कळतही नाही, काही मुलं पण नाही बोलतात. सेंट फ्रान्सिस इंग्लिश मीडियम हाय स्कूल बिकॉज नॉट इंग्लिश प्रिन्सिपल ऑल्सो नॉट. आता आम्ही इथे किती वर्ष राहतो का, ते कसं तरी दिवस काढा लागते. असंच मग आमची बदली कुठे दुसरीकडे झाली तर पुन्हा परत आपण तिकडे गेल्यानंतर मग तिकडे छान शाळेमध्ये टाकायला मिळतं. चंद्रपूरला झालं तर खूप छान आहे, नाहीतर नागपूर कुठे होते माहीत नाही. बघू आता जिथे होणार तिथे. तर आता मला स्वयंपाक करायचा, आता मी स्वयंपाक करते आणि चला आता पुन्हा मी पुढे भेटते तुम्हाला. ब्लॉग कंटिन्यू करा. 8 वाजलेले आहे. ठीक आहे गाईज, बाय. मी सगळे किराणा दाखव. नको आता सध्या काही नको, आपल्याला जे लागते तेच नेमकेच आणले, काहीच दाखवू शकत नाही.